जगातील सर्वात श्रेष्ठ असे बाप आणि मुलीचे पवित्र नाते आहे। मुलीवर कितीही मोठे संकट आले तर तिने बापाच्या खांद्यावर मान टाकली की तिचे सर्व दुःख नाहीसे होतात। बाप जरी कितीही क्रूर असला तरी मुलगी बापासाठी जीव की प्राण असते। मात्र छोटा राजन टोळीच्या एका कुख्यात गुंड बापाने चक्क आपल्या 3 मुलींवरच अतिप्रसंग केलाय। नालासोपारा पोलीस ठाण्यात या विकृत वासनांध कुख्यात गुंड बापाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात विविध कलमान्वये तसेच पॉस्को कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली। मात्र या घटनेने मानवी मन सुन्न झाले असून विकृत बापाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच नालासोपारा पोलीस ठाण्यात सख्या बापाने पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक गुन्हा दाखल झालाय। पीडित मुली या सख्या बहिणी आहेत। मुलींचा 56 वर्षीय बाप हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, चोरी, सुपारी घेऊन हत्या, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याला 5 मुली आणि 1 मुलगा आहे। तो या मुलींवर बळजबरी करून अत्याचार करत होता। यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपातही करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झाले। आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमधून त्याने आई आणि मुलींना आपल्या दहशतीखाली ठेवले होते। या 3 मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून ती विवाहित आहे। ही घटना आईला कळल्यानंतर तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिला बेदम मारहाण करत होता। अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई 5ही मुलींना घेऊन नालासोपारा या ठिकाणी एका नातेवाईकाच्या आश्रयाला येऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। नालासोपारा पोलीस ठाण्यासमोरून याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी। बापाच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलगी आणि तिची आई आणि बहिणींनी मीरा भाईंदर वसईविरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलशी संपर्क केला होता। त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी प्रथम घटना समजून घेतल्यानंतर गुन्हे मध्यवर्ती शाखेने सापळा रचून विकृत बापाला कोकणातून ताब्यात घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। हा आरोपी कुख्यात गुंड असून छोटा राजन टोळीचा सदस्य असल्याचं पोलीस तपासात उघड झाले। नालासोपारा पोलीस ठाण्यात त्याला अटक करण्यात आलं आहे। या आरोपीने आपल्या 4 मुलींसोबत लैंगिक अतिप्रसंग केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या घटनेमधील पीडित महिला आणि त्यांच्यासोबतच्या काही महिला होत्या, त्यांनी आमच्या भरोसा सेलचे अधिकारी API तेजश्री यांच्याकडे त्या भेटल्या आणि त्याच्यानंतर त्या सर्व महिला आम्हाला भेटायला आल्या। घटनेचे गांभीर्य आम्ही तात्काळ ओळखून PI युनिट 1 चे कुराडे यांना आम्ही सदर केसमध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशनला लावले। त्या अनुषंगाने सदर च्या विषयाच्या अनुषंगाने CR नंबर 68/2025 नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये BNS 64, 65 आणि वेगवेगळ्या कलमांवर तसेच पॉस्कोच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरच्या घटना अतिशय गंभीर असून या घटनेमधला जो आरोपी आहे त्या पीडित महिलांचा वडील असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजून आलेले आहे आणि 2018 पासून 2025 पर्यंत वारंवार सदर महिलांवरती यांनी शारीरिक तसेच मानसिक अत्याचार केल्याची देखील आपल्याला माहिती समोर प्राप्त झालेली आहे। आपली टीम तात्काळ घटना माहिती कळाल्यानंतर सदर आरोपीस आम्ही नवीन कुर्ला तालुका कणकवली सिंधुदुर्ग येथून आम्ही त्याला अटक करण्यामध्ये आम्हाला यश मिळाले आणि आपल्याला ही देखील माहिती मिळाली की सदरचा जो आरोपी आहे तो हा छोटा राजन गँगचा एक मेंबर देखील होता आणि आपल्या 2003 मध्ये नालासोपारामध्ये जो मर्डर राजेश पतंगेचा मर्डर झालेला होता त्यामध्ये देखील ह्याचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळून आलेली आहे। सर, याने त्याच्या एकूण किती मुली होत्या आणि त्याने किती मुलीवरती अत्याचार केलेला आहे? 5 मुली आणि 1 मुलगा असल्याची माहिती मिळून येते। त्यापैकी 4 मुलींवरती तर त्यांनी अत्याचार केल्याचे आपल्याला प्राथमिक आपल्याला ह्या महिलांनी आपल्याकडे जशी धाव घेतली त्यानंतर आपण तात्काळ एका दिवसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली आणि पुढील तपास नालासोपाराचे सिनियर PI वळवी साहेब करतात। याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे? याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत? ह्या माणसाची पार्श्वभूमी जशी सांगितले मी, तो छोटा राजन गँगचा तो मेंबर असल्याचं, तसंच त्याच्यावरती आतापर्यंत 13 गुन्हे असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळून येते।